नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ खास मुलींसाठी. आजची जी योजना आहे, ते योजनेचं नाव आहे मुलींना मोफत शिक्षण योजना. मित्रांनो, ही योजना महाराष्ट्र शासनाद्वारे राबविण्यात येत आहे. ही जी योजना आहे, ही मागच्या महिन्यापासूनच सुरू झालेली आहे, 27 जून 2024 पासून. ही योजना महाराष्ट्रातील जे गोरगरीब मुली आहेत, त्यांसाठी ही योजना आहे. त्यांना आता खूप मोठी ते सुवर्ण संधी मिळण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्यातील जे लाभार्थी मुली आहेत, ते याचा फायदा घेता येणार आहे. तर चला मित्रांनो, व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आणि यात कुठली मुली पात्र असणार आहे हे आपण इथे बघून घेऊया. तर मुलींना मोफत शिक्षण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे मूळ महाराष्ट्र राज्यातील असणे अनिवार्य आहे. म्हणजे जी मुलगी आहे ती महाराष्ट्रातील असली पाहिजे, ती या योजनेचा फायदा घेऊ शकते. योजनेचा लाभ राज्यातील मुलींनाच मिळणार आहे. म्हणजे महाराष्ट्र राज्यातीलच मुली फक्त याचा फायदा घेणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलींचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 8 लाख रुपयापेक्षा कमी असावे. म्हणजे 8 लाख रुपयापेक्षा त्यांचं वार्षिक उत्पन्न कमी पाहिजे. आणि काय दिलेलं आहे पुढं बघा. या योजना मोफत शिक्षण योजनेसाठी वयमर्यादा निश्चित केलेली नाही. म्हणजे हे तर बरंच चांगलं झालेलं आहे की मुलींना शिक्षणासाठी यात जे पैसे मिळणार आहेत, तर इथं त्यांनी कुठलीही वयाची अट इथे ठेवलेली नाही आहे. म्हणजे कोणतं पण वय असलं मुलीचं, तर ती मुलगी या योजनेचा लाभ घेऊ शकते. मुलींना इथे कुठलीच वयाची अट इथे ठेवण्यात आलेली नाही. पुढील शिक्षण घेणाऱ्या मुलींनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. म्हणजे जी 12वी नंतर पुढील जे शिक्षण घेईल, फक्त तीच मुली या योजनेचा लाभ त्यांना घेता येणार आहे. तर यात आता सबसिडी नेमकी काय मिळणार आहे, महाराष्ट्र शासनाद्वारे किती मिळणार आहे, हे आपण इथे बघून घेऊया. महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या महाराष्ट्र मुलींना मोफत शिक्षण योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरीब मुलींना मोफत उच्च शिक्षण दिले जाणार आहे. महाराष्ट्र सरकारने यासाठी आर्थिक मदत जाहीर केलेली नाही, परंतु राज्य सरकारने महाराष्ट्र मुलींना मोफत शिक्षण योजनेसाठी 2,000 कोटी रुपयांचे बजेट जाहीर केलेले आहे. म्हणजे त्यांची तयारी आहे की मुलींना पैसे नाही वाटप करणार आहेत गोरगरिबां मुलींसाठी. त्यांचं बजेट 2,000 कोटीचं आहे मित्रांनो. तर बघा, त्या मुलींनी नक्कीच याचा फायदा घ्यायचा आहे आणि लवकरात लवकर फॉर्म त्यांनी भरून घ्यायचा आहे. तर ज्यांना माहीत नाही, त्या हा व्हिडिओ व्यवस्थित बघून घ्या लवकर. याद्वारे राज्यातील गरीब आणि मध्यमवर्गीय मुलींना मोफत उच्च शिक्षण घेता येईल. शिक्षण देण्याची संधी त्यांना आणखीन याच्यात काय दिलेलं आहे बघून घेऊया. जे गोरगरीब आहेत, तर आपण काही आणखीन पॉईंट इथे महत्त्वाचे बघून घेऊ. राज्यात व्यावसायिक शिक्षण मुलींचे प्रमाण जास्त असल्याने ते पुढील शिक्षण घेऊ शकत नाही. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने ही खास सुविधा त्यांसाठी आणलेली आहे. तर आपण आता पुढे बघूया की यात आवश्यक पत्र लागणार, ते आपण इथं बघून घेऊया. अर्जदाराचे आधार कार्ड पाहिजे, पत्त्याचा पुरावा पाहिजे आणि आय प्रमाणपत्र पाहिजे. मागील वर्ष वर्ग गुणपत्रिका म्हणजे जे मार्कशीट आहे, मागच्या वर्गाची मार्कशीट इथे हवी, TC हवी, मोबाईल नंबर पाहिजे आणि पासपोर्ट पाहिजे मित्रांनो. याचा फोटो काढून आता याची निवड प्रक्रिया नेमकी काय आहे आणि कशी यात निवड होणार आहे हे आपण बघू. राज्यातील गरीब आणि मध्यमवर्गीय मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुलींना मोफत शिक्षण योजना सुरू केली आहे, जेणेकरून गरीब मुलींना त्यांचे उच्च शिक्षण स्वप्न साकार करता येईल. महाराष्ट्र मुलींना मोफत शिक्षण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांची निवड महिलांची आर्थिक स्थिती आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न या आधारे केले जाईल. म्हणजे यात जे मेन पॉईंट आहे, हे त्यांनी फोकस कशावर करणार की तुमचं जे वार्षिक उत्पन्न आहे त्यांच्या बेसिसवर हे निवड होणार आहे. म्हणजे जो विद्यार्थी गरीब असेल, त्याचं वार्षिक उत्पन्न 8 लाख असेल, तर अशा विद्यार्थ्याची इथे निवड हमखास होईल. तर आणखी पुढे काय दिलं, याची अर्ज प्रक्रिया आहे ती कशी आहे हे आपण बघून घेऊया. महाराष्ट्र राज्यात कोणत्याही इच्छुक आणि पात्र मुलींना महाराष्ट्र कन्या मोफत शिक्षण योजनेसाठी अर्ज करून लाभ मिळवायचा असेल, तर त्यांना वेगळे अर्ज करण्याची गरज नाही. ही योजना जुलै 2024 पासून सुरू होणार आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना सर्व उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. या योजनेअंतर्गत प्रवेश घेताना वेगळा अर्ज करण्याची गरज राहणार नाही. म्हणजे वेगळा यात कुठलाही अर्ज करायचा नाही आहे. ही योजना जी आहे जुलै 2024 पासून सुरू होणार आहे. जून-जुलै म्हणजे आता जुलै चालू झालं आहे. म्हणजे या महिन्यातून ही जी योजना आहे ही चालू झालेली आहे. यात राज्यातील विद्यार्थ्यांना उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. म्हणजे या योजनेअंतर्गत त्यांची जी ॲडमिशन आहे, त्यांना कुठलीच फी लागणार नाही आहे, ते फ्रीमध्ये ॲडमिशन होणार आहे. या योजनेअंतर्गत प्रवेश घेताना वेगळा अर्ज करण्याची त्यांना गरज नाही आहे. लाभार्थी मुलींना इच्छित महाविद्यालयात प्रवेश घेताना प्रवेशपत्रासोबत वर नमूद केलेली कागदपत्र जोडावी. म्हणजे प्रवेशपत्र जे असतं ना, त्यासोबत तुम्हाला वरती ते आपण जे कागदपत्र बघितली, त्या कागदपत्र त्या प्रवेशपत्राबाबत जोडायची आणि ते द्यायचे. मुलींच्या निवड प्रक्रियेनंतर सर्व पात्र मुलींना उच्च शिक्षणासाठी थेट प्रवेश दिला जाईल. म्हणजे जे काही यात ज्यांचे सिलेक्शन होणार आहे, त्यांना मग सरळ त्या वर्गात प्रवेश मिळणार आहे पुढची. तर अशा प्रकारे ही योजना आहे मित्रांनो. या योजनेचा तुम्हाला कुठलाच वेगळा ऑनलाईन फॉर्म भरायचा नाही आहे बरं. ही एक योजना आहे. ही योजना हमखास चांगली आहे. या योजनेचा जास्तीत जास्त गोरगरीब मुलींनी लाभ घ्यावा, अशी मी आशा करतो. आणि आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर नक्की या व्हिडिओला तुम्ही शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त गोरगरीब मुलींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांनी या योजनेचा लाभ घेतला पाहिजे. ही योजना महाराष्ट्र शासनाद्वारे मित्रांनो लावण्यात येत आहे. तर फार चांगली योजना आहे. यात तुम्हाला मोफत प्रवेश मिळणार आहे. महाविद्यालयात मोठ्या मोठ्या शाळेत यात तुम्हाला प्रवेश मिळणार आहे. ही खूप चांगली बाब आहे. तर इथे आपण हा व्हिडिओला थांबूया. धन्यवाद.